जातीवाद केला कोणत्या दिवशी हे तर सांगा. आम्ही आमचं आंदोलन केलं गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून. अभिन लोकमतला प्रामाणिकपणे सांगतो. आम्ही शांत अंतरावलीत बसलो. लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिल्याच्या कायद्याच्या अधिकारानं शांत बसलो. मारलं राव आम्हाला. आमच्या डोक्याच्या चिंधाड्या झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात लोक पडले. लेकरं किंकाळ्या मारित होते. बारीक बारीक उचलायला माणसं नव्हते. आमच्या आक्रोशात आम्ही होतो. आमच्या वेदनेत आम्ही लोक होतो. काय नाही केलं तुमचे. तरीही आम्ही शांततेनंच लढलो. कोणचा जातीवादी आरक्षण आम्ही मागितलं मराठ्यांना. तुम्हाला मिळालं त्यावेळेस कोणत्या मराठ्यांनी विरोध केला मला सांगा. नाही केला. आणि आता आम्ही आंदोलन करायला होतो. तुम्ही आंदोलन करायला जातीवादी कोण ठरवा. महाराष्ट्रातले मराठी जातीवादी कोण. मग तुम्ही बसल्यावर मी बोलणारच ना. मग बडाबड कोणकडे मी म्हणून का जातीवादी. तुला बसायचं कोण सांगितलं. तू नसता बसला. आम्ही गळ्यात हार घातले असते तुया. तो आरक्षण सोडून ते प्रश्न मागं पडला. दुसरंच तुंतून घेऊन पळायला लागले तुम्ही. तुमचं भांडा ना. तुमच्या लेकराचं कल्याण होईल ना. त्यांना एसटीचं आरक्षण मिळालं तर त्यासाठी भांडा. इकडं कुंकड तरी आम्हाला मिळालं. तुमचं नामचं वैर नाही. तुम्ही उगाच करायलात. घेणं नाही देणं नाही काही. उगाच करायलात ना. मग आता तुम्हाला मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही. आम्ही आंदोलन करून मिळवायला लागलो. तुम्ही आम्हाला विरोध करायला लागलात. तुम्ही मोर्चे काढले. तुम्ही सभा घेतल्या. तुम्ही उपोषणं केली. जातीवादी कोण. त्या आंदोलनातून मला शिव्या दिल्या आधी. मग हातापाय तोडायची भाषा केली त्यावेळेस सभेतून. उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. त्याच्यानंतर उत्तर नाही देणार. मग मी कसला मराठा. आधी वाटा कोणाची गेलो मला दाखवा. मला जातीवादाची थिणगी माझ्याकडे येते किंवा माझ्या समाजाकडे येते. मला अगोदर दाखवा. मी सुरुवात केव्हा केली. तुम्ही आधी सुरुवात केली नंतर मी केली. आणि मग मी करणार. का नाही करणार. माझ्या समाजाला अन्याय करणार तुम्ही. मी बोलायचं नाही. संतोष देशमुखांचा खून झाला बोलायचं नाही मी. कोणता जातीवाद. मग तुम्हाला माणसं मारून द्यायची. काही बोलायचं नाही. मग नाही जातीवादी आम्ही. वा वा वा. ही कुठली सिस्टम आहे. पण जसं तुम्ही संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येबद्दल बोललात तेवढं आक्रमकपणे तेवढ्या आत्मीयतेने जो मुंडे आहे त्यांच्या हत्या झाली त्याच्याबद्दल तुम्ही बोललाय पण एवढं आक्रमकपणे नाही बोललाय. असं बी व्हायला नको. मी बोललोय सुद्धा आणि आजही सांगतो. जेवढे बीड जिल्ह्यात खून झालेत ना ते परळीत सगळ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आपण त्यांना सगळ्यांना साथ पण देणार. पण त्यांना साथीची आवश्यकता आहे की हे पण महत्वाचं आहे ना. मी एकदा भिडलो तर मागे सरकत नाही. त्यांना पुन्हा खून करणाराची मर्यादा येता कामा नाही. समजून घ्या. ते मग तुमचे कोणी निघो. आपण भिडलं की मागे सरकत नाही. त्यांना समोरच्यांना सुद्धा आपण तर आपल्या मनानं बोललोत आता. पण समोरच्यांना सुद्धा आपली आवश्यकता आहे नाही. आपण बळच गेलोत आणि ते म्हणले आवश्यकता नाही तर मग काय करायचं. मग काय करायचं. पण त्यांची पत्नी परवा दिवशी भेटून गेली एसपींना. 10 दिवसात जर न्याय नाही भेटला तर त्या उपोषणावर बसणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये. तेव्हाच तुमचा पाठिंबा राहील त्यांना. मंत्री काय करते तिथले. एक ताई आपल्या नवऱ्याच्या न्यायासाठी जर टाहो फोडती. सोन्यासारखे लेकरं घेऊन उपोषणाला बसायची तिचा वेळ येते तर मंत्री काय करतात. जिल्ह्यातले मंत्री माणसं मारलंय का फक्त. तिच्या तोंडावून हात फिरून तिच्या लेकराला भेटून तुझ्या बापाला न्याय देणार सांगू शकत नाहीत का. मंत्रीपद लागतात मतं लागतात का नुसते. तिच्यावर ही वेळ येऊ नये. महादेव मुंडे असतील ते दुसरे एक आपले महादेव काहीतरी आडनाव आहे त्यांचं फड का काय महादेव गीते. ते बिचाराला दवाखान्यात नाही ना राव जेलमध्ये वारं होऊन. आणि गरज पडली तर तुम्ही यांच्या पाठीशी उभा राहणार का. त्यांनी जर तुम्हाला मागणी केली. हे याला दवाखान्यात नेतात काही नाही होऊन. डोक्यात मुंग्या आल्या त्यातून साखर टाकली असते मुंग्या बाहेर आल्या असते टकोरीवर त्याच्या थोडी 2-3 किलो. त्याला नेलं राव 2 दिवस आयसीयूत. सगळं आयसीयूतले पेशंट बाहेर काढले. त्या डॉक्टरची चौकशी डबल व्हायला पाहिजे. पुन्हा त्याला जेलला टाकायला पाहिजे. आयसीयूतले पेशंट बाहेर कसं काय काढले म्हणून. आणि ते महादेव गीतेला तुम्ही दवाखान्यात नेऊ शकत नाही. कोणचा नाही. कशाला मंत्री आहे तरी तुम्ही. 2-2 मंत्री होऊन मिळतात तिथं.
त्या भगिनीला विनाकारण आता उपोषणाला बसायची वेळ आली, नवरा मरून का नाही? माझ्या- वेळ आली माझ्या तो उभा राहणार ना, का नाही राहणार? वेळ आली तो उभा राहणारच, त्यांच्याही बाजूने उभा राहणार.